बातमी बघूयात। प्राणी बचाव, काळजी आणि पुनर्वसन केंद्र म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या वंतारानं महादेवी हत्तीणी संदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केले। पाहूयात या पत्रकात नेमकं काय म्हटलंय बघा। कोल्हापूरमधील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठातून अलीकडेच स्थलांतरित झालेल्या महादेवी हत्तीणी सोबत असलेल्या प्रेम आणि आध्यात्मिक भावनांविषयी वंतारा खूप आदर बाळगतं। आम्ही ओळखतो की तिची तिथे उपस्थिती केवळ प्रतिकात्मक नव्हती तर अनेकांसाठी पवित्र होती। आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वंतारानं ही कार्यवाही स्वतःहून केली नाही। ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानं पालन करण्यात आली, ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली। आम्ही या स्थलांतराचे आरंभ करता नव्हतो तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो, जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहे। माधुरी हिच्या आरोग्य आणि दीर्घकालीन कल्याणाचं रक्षण करणं हाच आमचा एकमेव हेतू राहिला आहे। हिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीनं आणि कायदेशीर तसंच नैतिक निकषांचे काटेकोर पालन करत पार पाडली गेली। जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही त्याबाबत मनापासून सहानुभूती बाळगतो। म्हणूनच करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून आम्ही कोल्हापूरमधील जैन मठ आणि पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केला आहे। कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे आम्ही माधुरीच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत, ज्याद्वारे शांततामय मार्गे माधुरीच्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाईल। वंतारा कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही। आम्ही अशा मुक्या जीवांच्या सेवेसाठी आहोत जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत। आम्ही पारदर्शकतेस आणि कायद्याच्या पालनास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे करुणेला पूर्णपणे वचनबद्ध आहोत। आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही तर माधुरी आणि अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक आणि शांत आयुष्याच्या अधिकारासाठी आमच्या सोबत उभं राहण्याचं विनम्र आवाहन करतो।